अचानक तब्येत डाऊन झाली आणि कारण का वातावरण चेंज असल्यामुळे माझ्या आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल, सर्दी घसा वगैरे तर ते रोग बोलतात ना ऑलरेडी आमच्याकडे आलेले आहेत आता. तर वातावरणामुळे बाकी काही नाही. आणि सकाळी उठल्यानंतर ना आलं जास्त यूज केला मी चहामध्ये, कारण का घसा दुखत होता आणि आला जास्त असला की चहा पण खूप छान लागतं आणि सवय तर मला आहेच, कारण का याच्याशिवाय काही करमत नाही बरं का. एखाद्या वेळेस नाश्ता नसला तरी चालेल. तर तुमचं पण असंच आहे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ह्या सर्वांनी चहा घ्यायला आणि त्याच्यानंतर मग घरातली तर कामं केलीच पाहिजे. आपण किती आजारी असलो तरी आपल्याला कामंही करावीच लागतात आणि हे तर माझ्या नशिबात आहे की ते आजारी असलं आणि काय असलं शेवटी आपल्यालाच करावं लागतं. आणि त्याच्यानंतर छान असं घरातलं आवरलं आणि पहिले स्वतःला आवरून घेतलं. तर छान असं पावडर मेकअप वगैरे करून घेतलं, कारण का आजारपणात खरं तर काही नको करू वाटतं, पण मी जरा वेगळं काहीतरी आपण ट्राय करावं म्हणून असं मेकअप वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर बघते तर काही ते आहोनी ना हे पिन आहे बटन आहे ना तेच मोडून ठेवलं आहे. तर भीतीच वाटतं खरं तर याची, कारण का करंट लागू शकतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी आज दाखवणार आहे पाडव्याची साडी. तर सर्वांनीच व्हिडिओमध्ये बघितलं तर फुल ओपन करून तुम्हाला दाखवणार आहे साडी मी. आणि मेन गोष्ट साडीमध्ये कितीला आणलं हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यासाठी सर्वांनी ब्लॉग हा पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल साडी कितीला मी आणले. तर हा कलर माझ्याकडे नव्हताच आणि बऱ्याच प्रकारचे कलर आहेत आणि जास्तीत जास्त ग्रीन पिंक कलर बरेच झालेत माझ्याकडे. हा कलर माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी हा कलर घेऊन आली. आणि खरं तर एवढी गर्दी होती ना, प्रचंड गर्दी होती. तर याचं काठ वगैरे डिझाईन आहे ना ती मला खूप आवडली, त्यामुळे मी घेऊन आली साडी. आणि साडी ना मला 700 रुपयाला बसले. तसं तर खूप प्राईस सांगतात आणि दिवाळीमध्ये तर खूप प्रचंड साडींच्या रेट बोलतात ना वाढवले होते, पण ही साडी मी 700त आणली. आणि आवडली असेल तर लाईक करा.